नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बारामती श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री पोलिसांचं सर्च ऑपरेशन. श्रीनिवास पवार युगेंद्र पवारांचे वडील आहेत. शरयू मोटर्समध्ये रात्री पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं. श्रीनिवास पवार यांचं हे शरयू मोटर्स आहे, तिथेच पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं आहे. ज्या आपल्याकडे तक्रारी ज्या इलेक्शनच्या दरम्यान येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही याची तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण आपली फ्लाइंग स्क्वॉड टीम जी आहे ती पाठवून तपासणी करतो. ती तपासणी आपली झालेली आहे. नाही, तसं एफएसटी टीमने तपासलेलं आहे, तसं काही त्यात दिसलं नाही. बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी आपल्याला विधानसभेची निवडणूक पाहायला मिळते. उद्या त्यासाठी मतदान होते. मात्र काल रात्रीच युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीत असलेल्या शरयू मोटर्स खरं तर जे शोरूम आहे त्याच्यावरती जे आहे ती काल पोलिसांकडून सर्च ऑपरेशन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे या संदर्भातली तक्रार जी आहे ती करण्यात आलेली होती. मात्र त्या अनुषंगानं रात्री चौकशी जी आहे ती करण्यात आली. मात्र यामध्ये कोणतंही तथ्य जे आहे ते मात्र पोलिसांना आढळून आलेलं नाही. सध्या श्रीनिवास पवार हे आपल्याला कार्यालयामध्येच पाहायला मिळत आहेत. प्रसार माध्यमांना त्यांनी कोणती तरी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र रात्री निवडणूक निर्णय अधिकारी जे आहे ते पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी आलेले होते. सर्च ऑपरेशन त्यांच्याकडून या ठिकाणी राबवण्यात आलं. कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार जी आहे ती करण्यात आलेली होती की युगेंद्र पवार यांच्याकडून पैशांचं वाटप जे आहे ते बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये केलं जाते आणि त्या अनुषंगानेच पोलिसांनी खरं तर रात्री सर्च ऑपरेशन जे आहे ते केलं. मात्र कोणतंही तथ्य याच्यामध्ये आढळून आलेलं नाही. मात्र विधानसभेमध्ये आपल्याला चुलता विरुद्ध पुतण्या असा एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र रात्री पोलिसांकडून जे सर्च ऑपरेशन करण्यात आलं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य आढळून आलं नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती.